आपण बघत आहात आवाज कसमादेचा। वणी शहरातील सप्तशृंगी नगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भोई हॉस्पिटल जवळ कार खाली असलेल्या कुत्र्याला बिबट्यानं ओढून नेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे आणि झटापटीचे संकेत आढळून आले आहेत। मंगळवारी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास सप्तशृंगी नगर परिसरातील कुत्रे जोरजोरात भुंकत होते। मात्र काही वेळानं अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज बंद झाला। सकाळी रहिवाशांनी पाहणी केली असता नेहमी परिसरात दिसणारे एक कुत्रे गायब असल्याचं आढळून आलं। गेल्या काही दिवसांपासून परिसरातून 3 ते 4 कुत्रे गायब झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच झटापटीचे संकेत आढळून आलेत। गणेश देशमुख, मनोज खांडवी आणि राहुल मोरे यांनी रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज अचानक बंद झाल्याचं सांगितलंय। तसेच अनिल राठोड यांच्या घरातील पाळीव कुत्राही बिबट्याची चाहूल लागताच लपून बसल्याचं नागरिकांनी सांगितलंय। घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे RFO सुशांत पाटील यांना देण्यात आली आहे, तर त्यांच्या सूचनेनुसार वनरक्षक ज्योती झिरवाळ यांना घटनास्थळी पाठवलंय। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली। यावेळी बिबट्याच्या ये-जा करण्याच्या पावलांचे ठसे आढळून आलेत। सप्तशृंगी नगरालगत मोकळे प्लॉट, नदी आणि दाट झाडी झुडपे असल्यानं बिबट्याला लपण्यासाठी पोषक वातावरण असल्याचं सांगण्यात येते। वन विभागानं नागरिकांना रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्याचे, लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचे आणि एकट्यानं बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। बिबट्याचा वावर लक्षात घेता आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्यात येणार असल्याचंही वन विभागानं सांगितलंय। प्रतिनिधी सागर मोर, वणी।